ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी UK मधली पहिल्या 4 युनिव्हर्सिटी मधली एक युनिव्हर्सिटी आहे, अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत. इनिशियली 1500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून 3 महत्वाच्या युनिव्हर्सिटीशी आपली चर्चा चालली आहे किंवा चर्चा झालेली आहे. फक्त UGCतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 5 युनिव्हर्सिटीशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे. त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले 2 MOU या ठिकाणी आपण केले आहेत. यासोबत आपण प्राईम फोकस सोबत एक MOU केलाय, ज्याच्यामध्ये प्राईम फोकस एक फिल्म सिटी या ठिकाणी तयार करते आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 3000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत. 2500 लोकांना त्यातनं थेट रोजगार मिळणार आहे आणि इनडायरेक्ट किमान 10,000 लोकांना रोजगार मिळेल. अशा प्रकारची ही जी काही एक फॅसिलिटी ते तयार करतायत, AI पॉवर्ड आणि जगातली बेस्ट टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे प्रोडक्शन किंवा फिल्म शूटिंग किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण इथे देखील लावून ठेवलेलं आहे की कुठेही शूटिंग करून कुठलाही सीन दाखवता येतो, अशी आता टेक्नॉलॉजी. या सगळ्या टेक्नॉलॉजीज म्हणजे जगातली जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात अहेड पुढची जी कुठली फिल्म आहे, ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल. इतकं ऍडव्हान्स्ड अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे. आणि यासोबत अजून एक असाच MOU आपला गोदरेज सोबत झालेला आहे, जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार करत आहेत. जवळपास त्या ठिकाणी ते देखील 2000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे. एकूणच आज आपण जवळपास 8000 कोटी रुपयाचे MOUs या ठिकाणी केलेले आहेत. पण महत्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे MOUs आहेत की जी निश क्षेत्र आहे, जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बेओज हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे, याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला मिळालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत, ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. फिल्म सिटीची जी करार आहे बेसिकली फिल्म सिटी म्हणजे नेमकं कारण की ऑलरेडी आपल्याकडे चित्रनगरी आहेच आहे. अजून आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाहीये, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंग पासून प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन सगळ्या गोष्टी करता इकोसिस्टीम त्या ठिकाणी असते. सर, तुम्ही ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सांगितलेल्या त्या युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील. म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत. आतापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे, कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याकरता तिथे जावं लागायचं, त्याचा खर्च खूप होता. पण आता जे लोक जाऊ शकत नाही त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार. ज्या पद्धतीने यजमानपद आपल्याकडे होतं पुढच्या काळात पण राहणार असं सांगितलं गेलेलं आहे. बेसिकली याचा बेनिफिट जो अपेक्षित आहे तो भाषण होईल असं दिसतं तुम्हाला. म्हणजे 1000 कोटी सांगतात आपण, त्यापेक्षा अधिक होईल ठीक आहे. कालपासनं मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतोय त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही AVGCची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी
या इकोसिस्टीमने तयार होते आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत, कंटेंटचं कन्झम्पशन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या वेव्हजमुळे तेच आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत आणि मुंबई या एव्हीजीसीच्या रिव्होल्युशनची एक अघोषित राजधानी आता या इव्हेंटमुळे झालेली आहे. सर दुसरीकडे एआय वगैरे जे सॉफ्टवेअर वगैरे येत आहेत त्या संदर्भामध्ये काही वेगळे बोलणी झाली आहेत का? एआयचे सॉफ्टवेअर आहेत त्यामुळे अपडेटेशन जे सॉफ्टवेअर आणखी त्या सगळ्या संदर्भात नाही, याच्यामध्ये एआयच आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला एआयचा वापर दिसेल. त्यामुळे ही सगळा हा जो इकोसिस्टीम आहे, इकोसिस्टीमच एआय पॉवर इकोसिस्टीम आहे. जसं आता आपण जे 2 स्टुडिओज आता अनाउन्स केले हे दोन्ही स्टुडिओज एआय पॉवर्ड स्टुडिओज आहेत. मुझे बहुत खुशी है कि वर्ल्ड ऑडियो विजुअल एंटरटेनमेंट समिट वेव्स का आयोजन मुंबई में हुआ. भारत सरकार ने महाराष्ट्र को और मुंबई को इसको होस्ट करने का मौका दिया. आदरणीय प्रधानमंत्री जी ने कल उसका उद्घाटन करने के बाद दुनिया भर के लोग जो यहाँ पर आए हैं वे लोग ये कहते हैं कि इस स्केल का और इस क्वालिटी का प्लेटफॉर्म इस क्षेत्र में पहली बार तैयार हुआ है. ये क्षेत्र ऐसा है जिसमें हम लोग लीडरशिप कर सकते हैं और उसी की ओर हम लोग जा रहे हैं क्योंकि इसमें इकोनॉमिक ग्रोथ है, इसमें एम्प्लॉयमेंट है और एक मल्टीप्लायर इफेक्ट है. और इसी के चलते हमारे वेव्स के प्लेटफॉर्म पर कुछ बहुत अच्छे एमओयूज हुए हैं जिसमें पहला आज एनएससी ने एक वेव्स इंडेक्स शुरू किया है. 43 कंपनीज जो है एबीजीसी की, इनका ये इंडेक्स शुरू हुआ है. इससे इस क्षेत्र में निवेश की इकोसिस्टम को खड़ा करने के लिए एक बहुत बड़ा फायदा होगा. और मैं तो ऐसा मानता हूं कि इसकी जो सफलताएं हैं वेव्स की, उसमें से एक बड़ी सफलता ये वेव्स इंडेक्स के रूप में हम लोगों ने यहाँ पर शुरू की है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.